कोंढव्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर पाळत ठेवून आणि व्हिडिओमध्ये आपण ऐकलं असेल ट्रॅप लावून त्यांना मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। 5 ते 7 जण त्यांच्या मित्रांचा जिथं गोठा आहे ते तिथं जेवायला पण गेले होते। तिथं त्यांचा पाठलाग करतात, त्यांच्यावर लक्ष ठेवतात आणि ते कोणत्याही प्रकारचं त्यांनी मद्यप्राशन केलेलं नसताना पण त्यांना धमक्या दिल्या जातात की तू दारू पिल्याचं कबूल कर नाही तर तुला मारतो। आणि आपण अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय, जवळजवळ अर्धा किलोमीटर या 30 ते 40 जणांनी त्यांना हाताला ओढून मानगुटीला धरून ओढत ताणत त्या चौकीमध्ये आणलंय, गाडीवर बसून गाडीवरनं उतरायला लावलेलं आहे। हा एक प्रकारची ही झुंडशाही आहे आणि याला एवढं सोप्यात घेणं गरजेचं नाहीये। ह्या खूप पुढच्या लेवलचा हा जो सगळा प्लॅन आहे, कारण की मॉब लिंचिंग असंच होतं पण कुठेतरी ते सक्सेस झालं नाही। त्यांनी शूटिंग केली, त्यांनी काही फोन लावले पोलिसांना, कारण की ज्यावेळेस त्यांच्याबरोबर कन्वॉय नसतं त्यावेळेस हे तिथं पोहोचले। हा एका पूर्वनियोजित कटाचा भाग आहे आणि महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना, ओबीसी आंदोलनकर्त्यांना जर अशा प्रकारे कोण टार्गेट करत असेल, झुंडशाही करत असेल आणि संख्येच्या आणि या झुंडीच्या जोरावर जर अशा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केले जात असतील, मारहाण केले जात असतील तर महाराष्ट्रातलं ओबीसी ऐकून घेणार नाही। गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पुणे सीपींनी ही जी तोंड आहेत, यांचे सगळ्यांचे आवाज, यांचे चेहरे स्पष्ट दिसलेले आहेत, यांच्यावर लवकरात लवकर जर गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही सर्व ओबीसी राज्यव्यापी आम्ही आंदोलन उभं करू। कारण की आज त्यांचा मॉब लिंचिंगचा तो प्रयत्न सक्सेस झाला नाही, पण उद्या उठून माझ्यासारख्या आणखीन कोणासारख्या ओबीसी कार्यकर्त्यांवर ही वेळ येईल आणि जर कोणाचा याच्यामधून जीव गेला, जीवितास काय बरं वाईट झालं तर महाराष्ट्रामध्ये दंगली पेटतील। त्याच्यामुळे हे जे कोण होते यांच्यावर सगळ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत। कोल्हापूरचे मराठा नेते संभाजी भोसलेंचे हे सगळे कार्यकर्ते होते का जरांगेचे समर्थक बीड गेवराईवरून आलेले होते का? आणि त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की आम्ही ट्रॅप लावला। त्यामुळे हा जो प्रकार आहे याच्यात सखोल जाऊन चौकशी करावी आणि लवकरात लवकर गुन्हे दाखवला अटक करावे असा इशारा महाराष्ट्रातील तमाम ओबीसींतर्फे प्रशासनाला, गृह खात्याला आम्ही देतोय। नाहीतर येत्या 2 दिवसात राज्यव्यापी आंदोलन होईल आणि मग हे सरकारला परवडणार नाही।